नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, एक जो मीरा भाईदर जो घटक आहे त्याबद्दल एक बिनतारी संदेश आलेला आहे आणि त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आपल्याला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं आहे। जे की पोलीस बंदोबस्त असेल, मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतील की पोलीस बंदोबस्त मागवला आहे म्हणजे लगेचच ग्राउंड होईल का, पहिले तर बिनतारी संदेशचं मार्गदर्शन करणार आहोत। त्यानंतर पाठीमागच्या भरतीला बिनतारी संदेश आल्यानंतर काय झालं होतं किंवा काय होऊ शकतं ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पहिले बघूया या संदेशामध्ये काय म्हटलेलं आहे। तर बघा, संदेश घेणारा सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोलीस उपआयुक्त, गुन्हे परिमंडळ 1, 2, 3 कोणाच्या मार्फत आलेला आहे? प्रभारी अधिकारी, नियंत्रण कक्ष, पोलीस आयुक्तालय। ठीक आहे। संदेश पाठविणारा पोलीस आयुक्त मीरा भाईदर, पाठविणार पोलीस आयुक्त मीरा भाईदर, वसई विरार आणि दिनांक दिलेले आहे त्यांनी पुढे बघा। हे परिपत्रक कालच जाहीर झालेलं आहे, 10/12/2024 कालच हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे। मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्त करिता खालीलप्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे। तर बघा, आता जी ही काही भरती सुरू होणार आहे 2024-25 ची, तर त्याच्यामध्ये जो बंदोबस्त आहे तर त्याच्यासाठी लागणारी मनुष्यबळाची आवश्यकता, त्यासाठी हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे। तर आता बघायला गेलं तर 36 जिल्हे आहेत, जे 36 जिल्ह्यांचे जे काही 15,631 पद आहेत त्याच्यावर जी भरती होते ते पूर्ण जिल्ह्यांचे जेवढे काही घटक आहेत त्या सगळ्या घटकांचे असे बिनतारी संदेश येणार। यातले काही आउट होतील 10-12 असे काही, तर काही आउट देखील होणार नाही। आत्ताच्या घडीला काय सांगितलंय की जे भरतीचा बंदोबस्त किंवा भरतीचं फिजिकल आहे ते फिजिकल पूर्ण होईपर्यंत जो काही ऑफिशियल स्टाफ असतो अगदी गेट पासून तर ते बाहेर तुम्हाला एक्झिट होईपर्यंत जवळजवळ 13 ते 14 स्टेजेस आहेत ते तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात। मग तिथून पुढे सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत। त्यात पुढे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे काय होईल, त्याच्यामध्ये किती स्टेजेस असतात, कोणत्या स्टेजला काय असतं किंवा दिवसानंतर सांगेल की स्टेज असतात त्यामध्ये गेल्यानंतर कसं काय करावं लागतं वगैरे सगळं काही मार्गदर्शन मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहे। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करताच पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला नीट मार्गदर्शन हे मिळेल। तर बघा पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघून घेऊया। तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांनी दिनांक 11/12/2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूद प्रमाणे आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्त करिता इकडील कार्यालयास सादर करावे। तर बघा पुढे त्यांनी जे पोलीस ठाणे शाखा आहेत त्यांची नावं दिलेली आहेत, तसंच पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांची नाव संख्या देखील दिलेली आहे, पोलीस अंमलदारांची संख्या दिलेली आहे। असा हा बिनतारी संदेश त्यांनी जाहीर केलेला आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हा झाला की बिनतारी संदेश जे काही आला होता त्यातलं आता हे झालं। मग आता हे आलं तर काय विषय आहे पूर्णपणे तर पूर्ण जिल्ह्यांचे जे काही घटक असतील त्यांचे सगळ्यांचे अशा पद्धतीने सगळे बिनतारी संदेश येणार। त्यानंतर तो अहवाल येईल, अहवालामध्ये दिलेली त्रुटी असतील किंवा मनुष्यबळाची कमतरता असेल, एकंदरीत जागा किती असतील, त्याचबरोबर अर्ज किती आलेत आणि मग अजून कितींची गरज आहे, मग परत त्याचं परिपत्रक जाईल परिमंडळानुसार आणि त्यानंतर परत आणि अंमलदार वाढतील किंवा जे काही असेल ते त्रुटी पूर्ण भरून काढतील, मग पुढे ग्राउंडची प्रोसेस
चालू होईल. त्याच पद्धतीने ग्राउंडची चेकिंग असेल, त्याचबरोबर कॅमेरा असतील किंवा गोळा असेल, जे काही हाईट मीटर असेल किंवा जे काही असेल वगैरे ते सगळं अद्ययावत करण्यासाठी सुद्धा अजून परिपत्रक येतील. आणि आता हे एक परिपत्रक आलंय, हे एक उदाहरण आहे. उदाहरण झालं. अजून 1-2 परिपत्रक येणार आणि मग आता मुलांना प्रश्न पडलाय की हे जे परिपत्रक किंवा हा जो बिनतारी संदेश आलाय, मग ग्राउंड लगेचच सुरू होणार का? हे आता 11-12 तारखेला पाठवायला सांगितलंय आणि तिथून पुढे मग ते कलेक्ट करतील किंवा त्रुटी सांगतील किंवा एकंदरीत अर्ज किती, ग्राउंडचे किती घेणार आहेत किंवा कशा पद्धतीने असणार आहे, एकंदरीत या सगळ्यावरती मीटिंग होतील. आणि मग गृह विभागाची परमिशन भेटल्यानंतर मगच तुमचं फिजिकल चालू होणार आहे. तोपर्यंत तुमचं फिजिकल चालू होऊ शकत नाही. तरी सुद्धा एकंदरीत तुम्हाला मी मागे सुद्धा सांगितलं आहे की मराठा आरक्षण असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा जे काही घटक जे पोलीस भरतीवर इफेक्ट करताय या पोलीस भरतीवरती, त्याच्यामुळे सुद्धा पोलीस भरतीच्या फिजिकल वरती जे काही गोष्टी आहेत ते पुढे मागे होणार. लक्षात ठेवायचंय, याची तुम्ही नोंद घ्यायची. म्हणजे फिजिकल आहे ते पुढे मागे होणार, तरी सुद्धा 15 जानेवारीच्या आसपास किंवा त्याच्या दरम्यान हे फिजिकल सुरू होऊ शकतं. याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. याच्या पुढेही तर तुम्ही फिजिकल थोडं पुढे आहे म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करायची नाही, तेव्हाच तेव्हा बघू असं काही करू नका. कारण अचानक जर ग्राउंड पडलं तर तुमचीच धावपळ होणार आहे आणि जर म्हणजे घाबरून जायचं कारण नाहीये. जर ग्राउंड पडलं की तुमची तयारी एवढी पाहिजे की अचानकही जरी ग्राउंड पडलं की तुम्ही ग्राउंड क्लिअर करू शकता, इथपर्यंत तुमची ही तयारी असली पाहिजे. आणि अचानक ग्राउंड जरी पडलं की तुमच्या होम ग्राउंड पेक्षा तुम्ही 2-3 मार्क्स जास्त कसे आणू शकता, ही तयारी तुम्ही ठेवायची आहे. जर तुम्ही तुमच्या ग्राउंडच्या प्रॅक्टिसला तुम्ही 30-40 मार्क्स 40-42 मार्क्स आणत असतील आणि इथे घाबरून गेल्यावर जर तुम्ही 30-27 35 मार्क्स आणले तर ते काही उपयोगाचे राहणार नाहीयेत. त्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त 40+ कसं स्कोअर तुमचा होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्यासाठी ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्ही नियमितपणे चालू ठेवा आणि त्याचप्रमाणे तुम्ही लेखीची सुद्धा प्रॅक्टिस ही चालू ठेवा. तर बघा, लेखी पेपरसाठी मी काही महत्त्वाचे प्रश्नसंच हे घेऊन येत असते. ते रोज मी संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तेथे जाऊन तुम्ही नक्की एकदा बघायचे आहेत. तर तुम्हाला माहिती कशी वाटली एकदा मला नक्की कळवा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.